शहर बाजारात तक्तरंजीत थरार, भर पावसात कोयत्याचे सपासप वार आणि क्षणात एका महिलेचा अंत. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव आज या धक्कादायक घटनेने हादरून गेले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात ग्रामदेवता न्यूज. मी आहे आपला सूत्रसंचालक. पाहूया पेठवडगावला हादरवून सोडणाऱ्या या हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम. पेठवडगावच्या गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत भरदिवसा आणि भर पावसात एक धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार पती पत्नीमधील सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून आरोपी पतीने पत्नी अमृता दीपक कांबळे यांना भर रस्त्यात गाठले. त्यानंतर कोयत्याने त्यांच्यावर वार केल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी आरडाओरडा करत घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत महिला गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती मिळाली आहे. मृत महिला सावर्डे येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा सुमारे 8 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना 2 मुली आहेत. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर त्या एका वकिलाला भेटण्यासाठी पेठवडगावला जात असताना हा हल्ला झाला असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. खुनामागील नेमके कारण काय, केवळ कौटुंबिक वाद की यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहे. भरदिवसा गजबजलेल्या बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे पेठवडगावसह संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर. या प्रकरणातील पुढील प्रत्येक अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी ग्रामदेवता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.